राष्ट्रवादीचा एक आमदार आणि एका माजी आमदारानं फडणवीसांची भेट घेतली आहे। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे राजन पाटील आता भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सोलापुरात रंगली आहे। कारखान्याच्या निमित्तानं कारखान्याच्या काय कामं असतात त्या निमित्तानं मी बबनदादा इथं आलेलो आहोत। इथं आम्ही महाड सदनमध्ये आमदारांना माझ्या आमदारांना याची सोय असती, त्यामुळे आम्ही इथं आलो थांबलो। तर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यामुळे मी एकत्र आम्ही काम केलं होतं, त्यामुळे त्याला रस्त्यात भेटले म्हणून नमस्कार केला। मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी एक चर्चा आहे की राष्ट्रवादीमध्ये स्थानिक नेतृत्वामध्ये वाद पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रत्येक पक्षात वाद असतातच वाद, त्यात काय असते? पक्षप्रवेशाचा अजून कोणताही निर्णय अजिबात नाही। पुढच्या मात्र ही जी चर्चा आहे त्या चर्चेचं कसं खंडन कराल, काय सांगाल? कशाचं? राष्ट्रवादीचंच आहात? मी राष्ट्रवादीच आहे की हो आहे, आम्ही आता राष्ट्रवादीतच। पाहतोय की राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये मी देवेंद्र फडणवीसांना भेटलेलो आहे, मी अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती राजन पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विजेंद्र कोरीसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।